नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया तर इथे जीवा आणि पार्थ दोघेजण नंदिनीला वाचवण्यासाठी आनंद निवासमध्ये लगेचच निघालेले असतात। तर इथे गाडीमधून जात असताना जीवाला आता फक्त आणि फक्त नंदिनीची काळजी वाटत असते, कारण त्याने इथे विनाकारण तिच्यावरती राग काढलेला असतो आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट बोलायचीच राहून गेलेली असते आणि ती म्हणजे की नंदिनी, तुझ्या जीवाला धोका आहे। तिथे दीपक आलेला आहे तुझ्या फोटोच्या मागे, इथे मला खिडकीमध्ये दीपकसुद्धा उभा दिसतोय। ही गोष्ट आता जीवाने नंदिनीला योग्य वेळी सांगितली असती तर कदाचित हा धोका टळला असता, पण इथे भांडणाच्या नादामध्ये इथे आता महत्त्वाची गोष्ट ही त्याच्या नजरेखालून निघून गेलेली असते आणि त्यामुळे इथे आता जीवाला त्याची काळजी तर वाटत असते, पण त्याचबरोबर त्याच्या मनामध्ये आता गिल्टसुद्धा आलेलं असतं की माझ्यामुळे इथे नंदिनीचा जीव धोक्यात आलेला आहे। तिला जर समजून घेतलं असतं तर हा दिवस आता आला नसता आणि म्हणूनच जीवा सारखा सारखा नंदिनीला फोन करत असतो, पण मोबाईलवरती आता नंबर सेव्ह असल्यामुळे ती नंबर बघूनच इथे आता नंबर कट करत असते। त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, जीवा म्हणत असतो, यार दादा, ही नंदिनी अशी काय करते यार, मगापासून मी तिला फोन करतोय पण ती फोनच उचलत नाही आहे। तिने जर फोन उचलला नाही तर मग मी तिला कसं सांगेन की तिच्या जीवाला धोका आहे म्हणून। तेव्हा पार्थ म्हणत असतो की जीवा, हे बघ, तू आधी शांत हो आणि ती फोन उचलत नाही आहे कारण त्याला जबाबदार तू आहेस, कारण ती तुझ्यावरती रागवले। थांब, माझ्याकडे आनंद निवासमधला लँडलाईनचा नंबर आहे, तू लँडलाईनवरती कॉल कर, कदाचित नंदिनी तो फोन उचलते। तेव्हा इकडे आता पार्थने त्याला लँडलाईनचा नंबर दिलेला असतो आणि जीवा त्याच्यावरती फोन करतो, तेव्हा इथे नंदिनी तो फोन उचलते। तेव्हा जीवा म्हणतो की नंदिनी प्लीज फोन ठेवू नकोस प्लीज। तेव्हा इथे नंदिनी म्हणते, का सारखा सारखा फोन करताय मला, हे बघा मी तुम्हाला आता त्रास नाही देणार आहे, आता माझा जीव जरी गेला ना तरीसुद्धा मी तुम्हाला त्रास देणार नाही आहे, कळलं तुम्हाला। तेव्हा इकडे नंदिनी पुन्हा रागाने फोन ठेवते। तेव्हा प्रेक्षकांनो, जीवा पुन्हा फोन करतो, तेव्हा नंदिनी फोन उचलते आणि म्हणते, काय आहे। तेव्हा जीवा म्हणतो, प्लीज नंदिनी प्लीज फोन ठेवू नकोस, मी जे काही बोलतोय ना ते शांतपणे ऐक। मी मान्य करतो की माझं चुकलं, मी तुझ्यावरती एवढा रागवलो, चिडलो, हे बघ त्यासाठी मी तुला सॉरी म्हणतोय, मी तुझी माफी मागतोय, फक्त प्लीज आता तू मला सांग तू कुठे आहेस। तेव्हा नंदिनी म्हणते, कुठे आहे म्हणजे, आणि मी आनंद निवासमध्येच आहे, तुम्ही लँडलाईनवरती फोन केला आहे ना, मग असा कसा प्रश्न विचारताय। तेव्हा जीवा म्हणतो, बरं बरं ठीक आहे, सॉरी, तू आनंद निवासमध्ये आहेस ना, मग एक काम कर, तू आता कोण कोण आहे तुझ्याबरोबर, आजूबाजूला कोण कोण आहे। तेव्हा नंदिनी म्हणते, कुणीच नाही आहे, सगळेजण नाटकाला गेलेत आणि मी एकटीच आहे इथे आनंद निवासमध्ये। तेव्हा जीवा म्हणत असतो, तू एकटीच आहेस, मग आताच्या आता सगळी दारं सगळ्या खिडक्या लावून घे, प्लीज लावून घे, मी काय सांगतोय ते ऐक। तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा काय झालं आहे, मला नक्की सांगा, काही प्रॉब्लेम आहे का, काही गडबड आहे का। तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी हे बघ, मी तुला आहे ना नंतर सगळं सांगेन, पण आता प्लीज मी जे सांगतोय ते ऐक, मी तुला रिक्वेस्ट करतो। तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही, तुम्ही एवढं बोलताय म्हणजे नक्कीच काहीतरी काळजी करण्यासारखं असेल, तुम्ही रिक्वेस्ट करू नका, मी लगेचच दारं खिडक्या लावून घेते। तेव्हा जीवा म्हणतो, प्लीज सगळी दारं सगळ्या खिडक्या लावून घे, कुणीही आतमध्ये येता कामा नये। तेव्हा नंदिनी म्हणते, बरं बरं ठीक आहे, मी फोन ठेवू का। तो म्हणतो, नाही फोन ठेवू नकोस, फोन चालूच ठेव। तेव्हा ती फोन आता बाजूला ठेवते, सगळ्या खिडक्या दारं वगैरे लावून घेते। त्यानंतरला इथे अचानकपणे आता लाईट्स जातात, कारण का दीपकने त्या बंद केलेल्या असतात, त्याने इथे स्विच ऑफ केलेला असतो आणि स्विच ऑफ झाल्यानंतर इथे आता सगळ्या लाईट बंद होतात आणि फोनवरती लँडलाईनवरती बोलत असताना दीपकने आता वायरसुद्धा कट केलेली असते। वायर कट करायच्या आधी नंदिनीने एवढं सांगितलेलं असतं की जीवा, मी दारं खिडक्या लावून घेतल्यात, अहो पण लाईट गेली आहे, लाईट नाही आहे इथे, आणि ती आता विचारते की मला प्लीज आता तरी सांगा जीवा की काय झालं आहे। तेव्हा जीवा म्हणत असतो की नंदिनी हे बघ, मी दारं खिडक्या लावायला सांगितल्या कारण तुझ्या खिडकीमध्ये आहे ना, मी फोटोमध्ये बघितलं आणि तो सांगायला जाणार की दीपक उभा होता, तेवढ्यातच इथे दीपकने लाईन कट केलेली असते आणि त्यामुळे आता दोघांचंही बोलणं होत नाही। त्यानंतर प्रेक्षकांनो, जीवा म्हणतो, अरे दादा आता काय करू, फोन कट झाला। तेव्हा पार्थ म्हणतो की एक काम कर, तू त्यांच्या मोबाईलवरती आता ट्राय कर। तेव्हा इकडे जीवा मोबाईलवरती आता नंबर डायल करतो। त्यानंतर इथे नंदिनी म्हणते, अरे देवा, जीवाने मला मगाशी इतके माझ्यावरती रागवले, चिडले आणि आता स्वतःहून फोन केला आणि काय म्हणाले, घ्यायला येतोय म्हणून आनंद निवासमध्ये, काय झालं असेल, काही प्रॉब्लेम आहे का।
थांब मी जीवाला फोन करून सांगते की इथे लाईट्स वगैरे गेल्यात म्हणून आणि मी एकटीच आहे, मला भीती वाटते, तुम्ही लवकर या. तेव्हा ती आता फोन उचलते आणि जीवाला फोन करत असते आणि जीवा इथून नंदिनीला फोन करत असतो. त्याच्यामुळे दोघांचाही फोन एंगेज येतो. दोघांचंही एकमेकांजवळ बोलणं काही होत नाही. त्यानंतर इथे आता जीवा म्हणतो की तिचा फोन एंगेज येतो यार, आता काय करू मी. तेव्हा पार्थ म्हणतो, हे बघ तू शांत हो, तू एवढा पॅनिक होऊ नकोस, सगळं काही ठीक होईल. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, अरे देवा, माझा फोनसुद्धा इथे स्विच ऑफ होतोय, मी मोबाईलला चार्जिंग का केली नाही सकाळी, अशी कशी विसरले मी. तेव्हा इथे नंदिनी आता खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलेली असते. तेव्हा इथे लाईट्स वगैरे गेलेले असतात. तेव्हा दीपक खिडकीमधून नंदिनीकडेच बघत असतो. नंदिनी घाबरलेली असते. तेव्हा जीवा म्हणत असतो की दादा, अरे लाईट्स गेल्यात तिथे, आता नंदिनी काळोखात काय करत असेल आणि तिथे आजूबाजूला कोणी माणसंसुद्धा नाही आहेत, कोण येणार कोण आहे तिच्या मदतीला. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, दादा खरंच तिला काही होणार तर नाही ना, मला खूप जास्त भीती वाटते. तो दीपक जर आधीच येऊन थांबला असेल तर आनंद निवासमध्ये. तेव्हा पार्थ म्हणतो, हे बघ असं बोलू नकोस, पॉझिटिव्ह बोल. तेव्हा इकडे जीवा म्हणतो, यार माझंच चुकलं, तो फोटो ना मी आधीच बघायला हवा होता, मला नंदिनीने आधीच सांगितलं होतं तो फोटो बघायला. तेव्हा पार्थ म्हणतो, मग काय झालं, तो फोटो तू का बघितला नाहीस. तेव्हा इथे आता जीवाला आठवतं, ज्या वेळेला तो फोटो बघत असतो त्यावेळेला काव्या फोन करत असते आणि त्यामुळे इथे जीवाला तो फोटो काही बघता येत नाही. तेव्हा इथे पार्थ त्याला विचारतो की का नाही बघितलास तू फोटो. तेव्हा जीवा म्हणत असतो, अरे नाही बघितला दादा, मला फोन आला होता ना, मी फोनवरती बोलत होतो. त्यामुळे इथे आता जीवा टेन्शनमध्ये असतो. त्याला नंदिनीची खूप काळजी वाटत असते. तो म्हणत असतो, दादा जर नंदिनीला काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही आहे. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, हे बघ तू शांत हो, पॅनिक होऊ नकोस. तेवढ्यातच काव्या पार्थला फोन करते. तेव्हा इथे पार्थ म्हणतो की जीवा काव्याचा फोन आहे आणि तो फोन आता स्पीकरवरती टाकतो. तेव्हा काव्या म्हणत असते, पार्थ तुम्ही आणि जीवा दोघेजण इतक्या घाईघाईने कुठे गेलात धावपळ करत, खरं खरं सांगा, कुठे गेलात तुम्ही, कुठे आहात, काही प्रॉब्लेम झाला आहे का. तेव्हा पार्थ म्हणत असतो की आम्ही आनंद निवासमध्ये चाललो आहे. तेव्हा काव्या म्हणते, आनंद निवासमध्ये, ताईकडे का पण. तेव्हा पार्थ म्हणतो की काही नाही, त्यांना मी पिकअप करायला चाललो आहे. तेव्हा काव्या म्हणते, दोघेही, हे बघा पार्थ माझ्यापासून काही लपवू नका, ताई कशी आहे मला ती सांगा, ताई ठीक आहे ना, ताई कुठल्या प्रॉब्लेममध्ये आहे का म्हणून तुम्ही दोघेही गेलात. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, नाही तसं काही नाही आहे. तेव्हा काव्या म्हणते, पार्थ प्लीज माझ्यापासून काही लपवू नका, नंदिनी ताई कशी आहे, ती कुठल्या प्रॉब्लेममध्ये आहे का मला सांगा ना. तेव्हा इथे जीवा म्हणतो, तिला काही झालेलं नाही आणि तो सरळ फोन कट करतो. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवाने फोन कट केला, याचा अर्थ ताई कुठल्या प्रॉब्लेममध्ये असेल का. दोघे इतक्या घाईघाईने गेलेत आणि जीवा टेन्शनमध्ये सुद्धा वाटला. देवा ताईला काही झालं तर नसेल असं काव्याला वाटत असतं आणि ती सुद्धा आता नंदिनीला फोन ट्राय करते, पण इथे फोन काही तिचा लागत नाही. त्यानंतर दीपक आतमध्ये आलेला असतो. तेव्हा इथे दीपकला बघून नंदिनी खूपच जास्त घाबरते, कारण आधीसुद्धा त्याने तिच्यावरती अटॅक केलेला असतो, तिच्याबरोबर जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तो किती सायको आहे ही गोष्टसुद्धा आता नंदिनीला कळालेली असते. त्यामुळे ती खूपच जास्त घाबरते. तेव्हा इथे आता नंदिनी म्हणत असते, दीपक सोड मला, मूर्खपणा करू नकोस. तेव्हा दीपक म्हणत असतो, का सोडू मी तुला, सांग ना, का सोडू मी तुला. त्या पार्थबरोबर लग्न ठरलं होतं ना तुझं, त्या पार्थसाठी मला नाकारलंस बरोबर, आणि मग लग्न कुणाशी केलंस तर दुसऱ्याशीच, लग्न तुझं जीवाबरोबर झाले ना. तेव्हा नंदिनी म्हणते, तुला कसं कळलं. तेव्हा दीपक म्हणतो, मला सगळं कळतं, अगं माझी नजर आहे तुझ्यावरती, तुझ्या बाबतीत सगळे अपडेट्स असतात मला. त्या पारसाठी मला नाकारलंस आणि नंतर त्या जीवाबरोबर लग्न केलंस आणि त्या जीवासाठी परत तू मला नाकारलंस का, सांग ना का. की आता तो जीवासुद्धा आवडतो तुला, त्याच्याबरोबर लग्न झालं आहे म्हणून त्याच्याबरोबर संसार करायचा आहे ना तुला, पण आता हे शक्य होणार नाही आहे, तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही आहे बघ तू. अगं ज्याच्याबरोबर लग्न ठरलं होतं त्याच्याशी लग्न झालंच नाही आणि दुसऱ्याबरोबरच लग्न केलंस. तेव्हा नंदिनी म्हणते, तुला काय करायचं आहे, आणि जे माझ्या नशिबात होतं ना ते मला मिळालं आहे आणि ते मी स्वीकारले सुद्धा, तुला सांगायची गरज नाही आहे, तुला काय कळतं रे लग्न म्हणजे. तेव्हा इथे ती म्हणत असते की लग्न माझं जीवाबरोबर झालं आहे आणि ते मी मान्यसुद्धा केलं आहे, जे माझ्या नशिबामध्ये होतं ते घडलं. तेव्हा इथे दीपक म्हणत असतो, मग आता जे घडणार आहे ना तो सुद्धा तुझ्या नशिबाचा भाग आहे असंच समज.
म्हणजे आता त्या जीवाबरोबर लग्न झालं म्हणून त्याच्याबरोबर आता तुला हा संसार टिकवायचा आहे. अगं पण तुमच्यामध्ये प्रेम कुठे आहे? तुमच्या दोघांमध्ये तर प्रेमच नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, कुणी सांगितलं तुला माझं जीवावरती प्रेम नाही आहे? ठीक आहे, नाही आहे ना जीवावरती प्रेम, काही हरकत नाही. आमच्या दोघांमध्ये आता प्रेम नाही आहे, पण नंतर प्रेम होईलच. लग्न झालं आहे ना, मग लग्नानंतर होईल की प्रेम. तेव्हा दीपक म्हणतो, ते प्रेम होण्यासाठी तुला आता वेळ तर मिळायला हवा ना. तुझ्याकडे वेळ खूप कमी आहे. आता मी तुला जिवंत सोडणार नाही आहे नंदिनी. तू माझी होऊ शकत नाही ना, तर तू त्या जीवाची सुद्धा होऊ शकत नाही. कुणाचीच तू होऊ शकणार नाही आहेस. कळलं तुला? तेव्हा नंदिनी म्हणते, दीपक सोड मला. हे बघ, जेवढा तू मला त्रास देशील ना, तेवढा त्रास तुला जीवा देतील. मी आत्ताच सांगते तुला, कळलं ना? जीवा सोडणार नाही आहेत तुला, त्याच्यामुळे तू आत्ताच्या आत्ता मला सोड. तेव्हा दीपक म्हणत असतो, अगं काय म्हणतेस तू? त्यावेळेला रिक्षामधून जाताना जर तो जीवा आला नसता ना मध्ये मध्ये, तर तेव्हाच तुझं काम केलं असतं. कळतंय का तुला? तेव्हा इथे नंदिनीला आठवतं, ती रिक्षामधून जेव्हा आनंद निवासला जात असते तेव्हा ती ज्या रिक्षामध्ये बसलेली असते त्या रिक्षाचा ड्रायव्हर दीपक असतो. त्याने इथे म्हाताऱ्याचं रूप धारण केलेलं असतं. तेव्हा ती म्हणते, दीपक म्हणजे तो म्हातारा माणूस बनून तू आला होतास का? तेव्हा सुद्धा जीवामुळेच नंदिनीचा जीव वाचवलेला असतो. तेव्हा इथे दीपक म्हणतो, हे 100 रुपये लक्षात आहे का तुझ्या? हे 100 रुपये तूच दिले होतेस ना मला. तेव्हा नंदिनीला आठवतं, तिने 100 रुपये देऊन त्याची बोणीसुद्धा केलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, दीपक म्हणतो की अगं तुझ्यासाठी काय नाही केलं मी. याच आनंद आश्रमामध्ये आपण दोघेजणं सोबत काम करत होतो आणि 9 वाजल्याच्या नंतर ही जागा किती सामसूम होते मला माहिती नाही आहे का? तेव्हा इथे नंदिनीला आठवतं की कशा पद्धतीने त्याने इथे आता म्हाताऱ्याचं रूप धारण केलं होतं आणि कशा पद्धतीने तो तिला आता घेऊन जाणार होता. पण जीवा येतो आणि जीवा म्हणतो की मी तुला पिकअप करणार आहे, तेव्हा तू आता रिक्षामधून उतर. तेव्हा ती म्हणते, सॉरी हा काका, आणि ती त्याला 100 रुपये देऊन त्याला सॉरी म्हणून ती रिक्षामधून उतरलेली असते. पण इथे त्यावेळेला नंदिनीचा जीव एक प्रकारे जीवानेच वाचवलेला असतो. तेव्हा इथे आता नंदिनी म्हणत असते, लाज नाही वाटत तुला? माझं लग्न झालेलं असताना अशी कारस्थानं करतोयस तू? तेव्हा दीपक म्हणतो, मला का लाज वाटेल? अगं तुमचं एकमेकांवरती प्रेम तरी नाही आहे. माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे ते सुद्धा आधीपासून हे विसरली आहेस का तू? अगं ज्या लोकांमध्ये 2 लोकांमध्ये प्रेम असतं त्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे असं तुझंच म्हणणं आहे ना. मग तुमच्यामध्ये कुठे आहे प्रेम? तुझं लग्न पार्थबरोबर ठरलं होतं तेव्हाही प्रेम नव्हतं आणि आताही प्रेम नाही आहे. आणि माझं तुझ्यावरती इतकं प्रेम असताना तुला माझं प्रेम नको आहे, ते तू नाकारतीयस. मला आहे ना तुला तुझ्या घरी येऊन मारायचं होतं, पण तेव्हा ती काव्यामध्ये आली. तिच्यावरती सुद्धा मी अटॅक केलाच होता, तिला मारूनच टाकणार होतो, पण तो पार्थ आला आणि पार्थने तिचा जीव वाचवला. तेव्हा इथे आता नंदिनी म्हणत असते, काय तू माझ्या बहिणीच्या अंगाला हात लावलास? आणि ती त्याच्या आता 4-5 थोबाडी देते आणि म्हणते, पुन्हा जर माझ्या बहिणीला त्रास दिलास ना तू, तर सोडणार नाही मी तुला, कळलं का? तेव्हा इथे दीपक तिचा हात पिरघळतो. तिला इथे आता खूप तो मारण्याचा प्रयत्न करत असतो. पण इथे नंदिनीसुद्धा खूपच जास्त स्ट्रॉंग आहे. ती काही ऐकत नसते. ती त्याला धक्का देत असते, कुठल्या तरी वस्तूने त्याला मारण्याचा प्रयत्न करत असते आणि दरवाजा वगैरे उघडण्याचा प्रयत्न ती करत असते. पण इथे दीपक आता तिला दरवाजा उघडून देत नसतो. तो म्हणतो की आता मी तुला मारून टाकणार आहे, आता बघ मी काय करतो. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, दादा अरे गाडी पळव ना लवकर, चल ना लवकर जाऊया, तिथे नंदिनीला काही होणार तर नाही ना? तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, काही होणार नाही, तू नको काळजी करू. त्यानंतर इथे आता नंदिनीला एका चेअरवरती बसवलेली असते आणि त्याच्यानंतर दीपक विचारत असतो की आता काय करायचं आहे तुला? आता तू काही जिवंत राहणार नाही आहेस, तेव्हा तुझी जी काही इच्छा असेल ना ती आता लवकरात लवकर सांग. तेव्हा ती म्हणते, तू माझं काही वाकडं करू शकणार नाही आहेस, कळलं का? तेव्हा दीपक म्हणतो, हो हे बघ, आता हे आहे तुझी सुसाईड नोट. याच्यामध्ये मी लिहिलं आहे की मला माझ्या नवऱ्याने खूप छळलेलं आहे, मला खूप त्रास दिला आहे. माझ्या नवऱ्याचं माझ्यावरती प्रेमच नाही आहे. मी माझी सगळी कर्तव्य पार पाडली. तर त्याने आधी तिचं नाव लिहिलेलं असतं की नंदिनी जीवा देशमुख, आणि त्यानंतरला तिने लिहिलेलं असतं की मी माझी सगळी बायको सून होण्याची कर्तव्य पार पाडली, पण माझ्या नवऱ्याने मला कधी बायको म्हणून स्वीकारलंच नाही, मला ते प्रेम दिलं नाही, सातत्याने माझा अपमान केला. त्याच्यामुळे आता मी माझ्या नवऱ्याच्या या त्रासाला कंटाळून मी आता स्वतःला संपवते, मी आत्महत्या करते. माझ्या मृत्यूला जबाबदार माझ्या नवऱ्याला तुम्ही धरा, असं आता त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं आणि खाली तिचं नाव असतं.
तो म्हणतो की आता तुझी सही इथे कर, म्हणजे हे सगळं प्रकरण जरी मी घडून आणलं असलं, मी तुला मारलं असलं तरीसुद्धा माझ्यावरती काही येता कामा नये, तुझा नवरा या सगळ्या प्रकरणामध्ये फसला पाहिजे असं दीपक म्हणतो. तेव्हा नंदिनी म्हणते अजिबात नाही, तू माझा जीव जरी घेतलास ना दीपक, तरीसुद्धा मी या सुसाईड नोटवरती साईन करणार नाही आहे आणि मी माझ्या जीवाला फसवणार नाही आहे. माझं लग्न जीवाबरोबर झालं आहे, मी ते मान्य केले आणि मी त्यांच्यासाठी आता जीव द्यायलासुद्धा तयार आहे. तेव्हा इथे आता दीपक म्हणत असतो, हो का, जीव द्यायला तयार आहेस तू, मग दे जीव, मी पण बघतो ना तो जीवा तुझी कशी मदत करतो ते, तो जीवा तुला कसं वाचवायला येतो ते. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते की दीपक, तुला माहिती नाही आहे जीवा कसे आहेत ते. हे बघ, आमच्या दोघात काही असेल पण त्यांना जर कळलं ना की तू मला अशा पद्धतीने त्रास दिला आहेस, तू मला जेवढा त्रास देशील ना जीवा तुला तेवढं रिटर्नमध्ये देतील, तेवढा तुला त्रास देतील, तुला तेवढं मारतील, कळतंय का. म्हणून आता मला जेवढा त्रास देतो आहेस तेवढा तू लक्षात ठेव, कारण रिटर्नमध्ये तुला तो मिळणार आहे. तेव्हा तिचं लक्ष आता त्याचा हात पकडलेला असताना घड्याळाकडे जातं आणि जेव्हा ती आपल्या हातातली वॉच बघत असते तेव्हा तिला आठवतं की ती वॉच तिने आता कपल वॉचेस घेतलेले असतात, त्यातली एक वॉच जीवाच्या सुद्धा हातामध्ये तिने बघितलेली असते आणि एक वॉच तिच्या स्वतःच्या हातामध्ये असते. तेव्हा ती लगेचच आपल्या वॉचला जो सिग्नल आहे तो वाजवते. ते बटन दाबल्यानंतर इथे आता सिग्नल जीवापर्यंत पोचतो. तेव्हा जीवा म्हणतो की दादा, अरे हे बघ, हे वॉच मला नंदिनीने दिलं आहे, तिने बटन दाबलं, याचा अर्थ तिला माझ्या मदतीची गरज आहे, तिचा जीव धोक्यात आहे दादा, म्हणूनच तिने हा सिग्नल दिलेला दिसतोय. दादा चल लवकर गाडी पळव दादा, नंदिनीच्या जीवाला धोका आहे, तिला जर काय झालं ना तर मी स्वतःला आयुष्यात कधीच माफ नाही करू शकणार, मी माझ्या नजरेला नजर कधीच देऊ नाही शकणार. तेव्हा इथे आता दीपक म्हणतो, हे काय केलंस तू, काय केलंस तू. तेव्हा नंदिनी म्हणते, बघितलंस, हे आहे ना कपल वॉच आहे, माझ्या हातातसुद्धा असंच वॉच आहे आणि त्याचबरोबर जीवाच्यासुद्धा हे बटन मी आता दाबले, त्यांना कळलं आहे की माझा जीव धोक्यात आहे, म्हणून मला मदतीची गरज आहे, म्हणून ते आता माझी मदत करायला कसे धावत पडत येतात ना, बघच तू. तेव्हा दीपक म्हणतो, हो का नंदिनी, आता तुझा जीवा तुला वाचवायला इथे येणार आहे, ये रे जीवा ये, तुझ्या नंदिनीला वाचवायला ये. आता तुझ्या डोळ्यात देखत जेव्हा तुझी नंदिनी इथे ढगात निघून जाईल ना तेव्हा तुला कळेल, मी पण बघतो ना की तुझा जीवा तुला कसा वाचवायला येतो ते. तेव्हा इथे नंदिनी त्याला धक्का वगैरे देत असते, त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे पार्थ आणि जीवा दोघे आता आनंद निवासच्या बाहेर पोचलेले असतात. तेव्हा जीवा इथे धावत पडत आता लगेचच आनंद निवासच्या दारापाशी येऊन पोहोचतो. त्याच्या आधीच इथे दार वगैरे लॉक करून इथे नंदिनीला खुर्चीवरती उभं करून तिच्या गळ्यामध्ये फास टाकलेला असतो, तिचं तोंड बांधून ठेवलेलं असतं, तिचे हात पाठीमागे बांधून ठेवलेले असतात. त्यामुळे इथे आता नंदिनीला काही बोलतासुद्धा येत नसतं आणि अशा पद्धतीने दीपकने तिला आता इथे फास गळ्याला लावलेला असतो की जेव्हा इथे जीवा दरवाजा उघडण्याचा किंवा तोडण्याचा प्रयत्न करेल तेव्हा इथे नंदिनीच्या गळ्याला फास बसेल. अशा पद्धतीने दीपकने सगळी तयारी करून ठेवलेली असते. तेव्हा इथे जीवा दाराजवळ येतो आणि नंदिनी दरवाजा उघड, नंदिनी दरवाजा उघड असं म्हणत असतो. तेव्हा इथे दीपक म्हणत असतो की बघतेस ना नंदिनी, तुझा जीवा आता तुला वाचवायला आला आहे, पण तुझा जीवा आहे ना तो जीवाच आता तुझ्या मृत्यूचं कारण बनेल, बघच तू. तेव्हा इथे नंदिनी आता रडत असते, ती करणार तरी काय, तिचं तोंड इथे घट्ट बांधून ठेवलेलं असतं, त्यामुळे तिला बोलतासुद्धा येत नसतं. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, जीवा, अरे पण नंदिनी आतमध्ये असेल ना. तेव्हा जीवा म्हणतो, थांब ना, आता कळेल आपल्याला. तेव्हा तो आपल्या वॉचमध्ये आता जो सिग्नल असतो तो वाजवतो, तेव्हा आतमधूनच आवाज येत असतो. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, दादा अरे बघ ना, नंदिनी इथेच आहे पण ती दरवाजा का उघडत नाही आहे, ती प्रॉब्लेममध्ये असेल का. तेव्हा तो दरवाजा आता जोरात ठोकत असतो. तेव्हा जीवा म्हणतो की दादा जरा जाऊन बघतोयस का पाठीमागे कुठे खिडकी वगैरे आहे का ज्याने आपण आतमध्ये जाऊ शकतो. त्यानंतरला जीवा इथे रागाने आता दरवाजा जोरात तो लाथा मारत असतो, तिला धक्के मारत असतो. दरवाजा इथे उघडतो पण नंदिनीसुद्धा चेअरवरून आता खाली आलेली असते, म्हणजे तिच्या गळ्याला फास हा बसलेला असतो. तेव्हा जीवा धावत पळत येतो आणि नंदिनीचे पाय पकडतो आणि त्यानंतर पार्थला सुद्धा तो बोलावतो. तो म्हणतो, दादा लवकर ये दादा. तेव्हा इकडे पार्थ धावत पळत तिथे येऊन पोचतो. जीवा म्हणत असतो की दादा आधी खुर्ची घ्या आणि गळ्याचा फास काढ, गळ्याचा फास काढ दादा.
तेव्हा इथे आता खुर्ची घेतलेली असते आणि त्यानंतरला इथे लगेचच पार्थ तिच्या गळ्याचा फास बाजूला करतो, तिच्या तोंडाला बांधलेला रुमाल काढून टाकतो. तेव्हा इथे आता जीवा म्हणत असतो की नंदिनी डोळे उघड, नंदिनी प्लीज डोळे उघड. तेव्हा इथे मी आलोय, तुला घरी घेऊन जायला आलोय नंदिनी, प्लीज डोळे उघड ना. तेव्हा नंदिनीसुद्धा बिचारी मध्ये मध्ये डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असते. तिच्या गळ्याला थोडा फास बसलेला असतो आणि ती बेशुद्ध झालेली असते. त्यानंतर इथे लगेचच पार्थ म्हणतो जीवा उचल तिला आणि चल आता घरी घेऊन जाऊया, मी डॉक्टरांना फोन करतोय, आपण जायच्या आधी डॉक्टर पोहोचतील. तेवढ्यातच इथे जीवा आता नंदिनीला घेऊन गाडीमध्ये जातो. तेव्हा इथे काव्या फोन करते आणि म्हणते पार्थ मला खरं खरं सांगा नंदिनी ताई कशी आहे. तेव्हा पार्थ म्हणतो हे बघा त्या बेशुद्ध झाल्यात. तेव्हा काव्या म्हणते काय झालं. तेव्हा जीवा इथे आता गाडीमध्ये बसलेला असतो. पार्थ म्हणत असतो की त्यांच्यावरती हल्ला झाला आहे. तेव्हा नंदिनी म्हणते कुणी केला हल्ला आणि ताईवरती हल्ला कुणी का करेल, ताईला काय झालं आहे मला खरं खरं सांगा. हे बघा ती माझी बहीण आहे, माझ्या बहिणीला काही झालं तर मला काळजी वाटणार नाही का. मी व्हिडिओ कॉल करते, ताईजवळ माझं बोलणं करून द्या. मी मगापासून तिला फोन करते पण तिचा फोन लागत नाही आहे. तेव्हा पार्थ म्हणतो हे बघा आता मी त्यांच्याकडे फोन नाही देऊ शकत, मला डॉक्टरांना फोन करायचा आहे, तुम्ही फोन ठेवा, डॉक्टर तिथे पोचायला हवेत, आम्ही आता घरीच यायला निघतोय. आणि पार्थ इथे फोन ठेवतो. जेव्हा म्हणतो दादा चल ना लवकर चल ना दादा. तेव्हा इथे पार्थ म्हणतो हो आलो आणि तो लगेचच आता गाडीमध्ये बसतो आणि सगळ्यात आधी डॉक्टरांना फोन करतो. तेव्हा इथे काव्या आता म्हणते की ताईवरती हल्ला झालाय. पार्थ आणि जीवा दोघेही गेले म्हणजे नक्कीच काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला असेल. तेव्हा इथे काव्याला आठवतं जेव्हा नंदिनी तिच्याबरोबर बोलायला येते तेव्हा काव्या इथे मूर्खासारखी तिच्याजवळ उद्धटपणे बोलत असते की तू जा इथून निघून, तू निघून गेल्यानंतर सगळे प्रॉब्लेम्स निघून जातील. तेव्हा इथे नंदिनी तिला म्हणते की ठीक आहे, माझ्या जाण्याने जर सगळे प्रॉब्लेम्स निघून जाणार असतील तर मी निघून जाते, पुन्हा मी तुला कधीच दिसणार नाही. तेव्हा काव्या म्हणत असते किती मूर्ख आहे मी, किती मूर्ख आहे. बिचारी नंदिनी ताई माझी इतकी काळजी घेते, माझ्यासाठी किती काय करते, माझ्याशी किती छान वागते आणि मी काय केलं, मी तिच्याशी नुसती उद्धटपणेच बोलत होते, तिच्यावरती चिडचिड करत होते, रागवत होते. खूप नालायक आहे मी, खूप वाईट आहे असं काव्या स्वतःलाच म्हणत असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया काव्या इथे आता तिच्या सासूला यामिनीला म्हणत असते की मी आहे ना ताईची कान पकडून माफी मागेन, तिला सॉरी म्हणेन मी. तेवढ्यातच इथे आता नंदिनीला घरी आणलेलं असतं, डॉक्टर आलेले असतात. तेव्हा काव्या म्हणत असते ताई डोळे उघड ना प्लीज ताई डोळे उघड ना. जेव्हा डॉक्टर तिला चेक वगैरे करतात, तिला इंजेक्शन वगैरे देतात, तेव्हा सांगितलं जातं की त्या बेशुद्ध झालेल्या आहेत, आता इंजेक्शन वगैरे दिले, शुद्ध यायला थोडा वेळ लागेल. तेव्हा काव्य तिच्या उशाशी बसलेली असते आणि ती तिला म्हणत असते की नंदिनी ताई प्लीज डोळे उघड. तेव्हा इकडे आता पार्थची आई म्हणत असते अरे हे सगळं केलं कुणी. तेव्हा पार्थ म्हणत असतो की लग्नाच्या वेळी ज्या माणसाने नंदिनीला किडनॅप केलं होतं ना, त्याच माणसाने तिला आताही किडनॅप केलं होतं आणि तो म्हणजे दीपकचं नाव घेतल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो.